लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र. छत्रपती संभाजीनगरात पंपावर एलपीजी गॅसचा तुटवडा, रिक्षा चालकांवर उपासमारीची वेळ. गॅस असून सुद्धा जाणून बुजून तुटवडा निर्माण करणाऱ्या पंप चालकांच्या एनओसी रद्द करण्याचे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात एलपीजी पंपावर गॅसचा तुटवडा, रिक्षा चालकांवर उपासमारीची वेळ. पालकमंत्री यांच्यासमोर कैफियत मांडत असताना रिक्षा चालकाला रडू कोसळले. आखाती देशातील युद्धाचा परिणाम सर्वच क्षेत्रावर दिसू लागलाय. एलपीजी गॅसच्या टंचाईमुळे रिक्षा चालक त्रस्त झाले आहे. पंप मालक सतत पंपवर गॅस नाही अशा पाट्या लावून ठेवत आहे. पंप सुरू झाला तर 2-2 किलोमीटरपर्यंत गॅस भरण्यासाठी रिक्षांच्या रांगा लागत आहे. अनेक रिक्षा या हप्त्याने घेतलेल्या आहेत. गॅस नसल्याने धंदा होत नाही, त्यामुळे हप्ते कसे भरणार, पोट कसे भरणार ह्या उपासमारीच्या चिंतेमुळे हवालदिल झालेल्या रिक्षा चालकांनी आज पालकमंत्री संजय शिरसाट यांची भेट घेत आपल्या व्यथा मांडल्या. व्यथा मांडत असताना एका रिक्षा चालकाला अश्रू अनावर झाले. तेव्हा पालकमंत्री संजय शिरसाट यांनी चालकांना धीर देत यावर तात्काळ उपाययोजना करण्याचे आश्वासन दिले व पुरवठा अधिकारी यांना पंपावरील गॅस संदर्भात विचारणा केली असता असे सांगण्यात आले की पंप चालकांच्या मनमानी कारभारामुळे हा तुटवडा निर्माण झाला आहे. गॅस आहे परंतु आम्ही खरेदी करणार नाही अशी भूमिका घेणाऱ्या पंप चालकांमुळे रिक्षा चालकांचा त्रास होत आहे. अशा उर्मट भाषा करणाऱ्या व जाणून बुजून तुटवडा निर्माण करणाऱ्या पंप चालकांच्या एनओसी रद्द करण्याचे निर्देश पालकमंत्री संजय शिरसाट यांनी दिले आहेत. एलपीजी गॅसचा जो काही तुटवडा होतोय ऑटो एलपीजी गॅसच्या मुळात, हा कंपन्यांच्या काही अरेरावीमुळे सुद्धा होतोय. मी आता पुरवठा अधिकाऱ्याला सांगितलं, त्यांनी सांगितलं की आपलं काही नियंत्रण नसल्यामुळं मनमानी त्या टायमाला हे गॅस खरेदी करतात. गॅस नाही अशातला भाग नाही, गॅस आहे परंतु आम्ही नाही खरेदी करणार. काय करायचं? ही जी काही उर्मट भाषा या पंपवाल्यांची आहे त्याच्यामुळं खऱ्या अर्थानं या सगळ्या रिक्षा चालकाला त्रास होतो. मी आता त्यांना निर्देश दिलेले आहेत की काही पेट्रोल पंप जे आहेत ते ऑटो एलपीजी गॅसचे 2-3 एनओसी आपण दिलेले आहेत, त्यांना कॅन्सल करा, त्यांना सील करून टाका. कठोर कारवाई करण्याचे निर्देश मी पुरवठा अधिकारी आणि जिल्हाधिकाऱ्यांना दिलेले आहेत. रोज रोजी रोटीवर मी वर्षाने आहे सर. घर का सगळं चालेल, 2 मुलं आहे मला. सर अजून विषय 1-2 मिनिट परत बोलतो. जे चार्जिंग रिक्षा आहे साहेब, ते चार्जिंग रिक्षा बेभाव कुठे रेटनं घेऊन जातात. त्याच्यामुळे ऑटो रिक्षा चालक लायसनधारक परवानाधारक तुम्ही नंतरचा विषय, आता पहिले एलपीजी आम्हाला थोडं आम्हाला 1-2 पाऊंड जरी चालू असले ना साहेब, तरी आम्ही त्याच्यावर लाईन लावून कसं तरी आम्ही करतो. आम्हाला माहिती इंधन टंचाई आहे सध्या. आम्ही बोलतो एक 5 मिनिट थांबतो. रोज रोजी रोटीवर संध्याकाळी मी वर्षाने आहे सर. घर का सगळं चालेल, 2 मुलं आहे मला. सर अजून विषय 1-2 मिनिट परत बोलतो. जे चार्जिंग रिक्षा आहे साहेब, ते चार्जिंग रिक्षा बेभाव कुठे रेटनं घेऊन जातात. त्याच्यामुळे ऑटो रिक्षा चालक लायसनधारक परवानाधारक तुम्ही नंतरचा विषय, आता पहिले एलपीजी आम्हाला थोडं आम्हाला 1-2 पाऊंड जरी चालू असले ना साहेब, तरी आम्ही त्याच्यावर लाईन लावून कसं तरी आम्ही करतो. आम्हाला माहिती इंधन टंचाई आहे सध्या. आम्ही बोलतो एक 5 मिनिट थांबतो. रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र वृत्तवाहिनीसाठी औरंगाबाद मराठवाडा उपसंपादक अकबर शहा. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.